रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केलं होतं की निवडणूक आहे, मतदान करताना फक्त पवार या नावाचा विसर पडून देऊ नका, पवारच आपले उमेदवार आहे. त्याच्यावर प्रतिक्रिया देताना पवार साहेब देखील असं बोलले होते की पवार हे फक्त पवार होते, आता पवार हे बाहेरचे आहेत, त्यामुळे हे देखील बारामतीकरांनी लक्षात ठेवा. त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया यायला लागल्यात की जर आपल्या सुनेला जर पवार साहेब बाहेरचे म्हणत असतील तर आपल्या मुलीचं काय? ती त्यांच्या रक्ताची आहे, तिला राजकीय फायदाच घ्यायचा असता तर तिने सुप्रिया शरद पवार सुळे लावलं असतं ना. माझी बायको लावते ना आडनाव, ऋता सामंत आवाड लावते ती, पण तिने पवार ह्या नाव कधी लावून नाही घेतलं. आणि ह्या अशा निवडणुका कर्तृत्वावर लढायला लागतात. तुमचा लोकसभेमधला परफॉर्मन्स काय त्याच्यावर लढल्या जातात. तुम्ही बोलता किती, तुम्हाला विषयांचा आवाका किती आहे, तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या माहित्या किती आहेत, त्या माहितीवरती तुमची बुद्धी कशी चालते, ह्याच्यावर सगळं आहे. ते काय आडनाव वगैरे हे सगळं म्हणजे तुमच्याकडे निवडणुकीचे काहीच मुद्दे राहिलेले नाहीत आणि तुम्हाला आता कॉन्फिडन्स आलेला आहे की आता आपलं काही चालत नाही म्हटल्यावर मग तुम्ही असे येता की सुनेला द्या, जावयाला द्या, सासऱ्याला द्या, नाही त्यात काही दम नाही. अमित शहा असं बोलत आहेत की शरद पवारांची राष्ट्रवादी ही नकली आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी मग त्यांना सर्वात जास्त, कारण का नकली आणि असली करण्यात इलेक्शन कमिशनला फोन सर्वात जास्त त्यांचेच जातात. सर, अजित पवारांमध्ये झालेला बदल म्हणजे हिंदुत्वाला पाठिंबा आहे असं मनसेचे नेते प्रकाश महाजन म्हणालेले आहेत. म्हणजे महाजनांनी असं म्हटलंय की आता अजित पवार हे हिंदुत्ववादी झाले. काय सांगा? जेव्हा तुम्ही BJP बरोबर जाता तेव्हा तुम्ही हिंदुत्ववादी होताच, त्याबद्दल काय शंका घेण्याचं काय कारण आहे? एकीकडे नरेंद्र मोदी बोलत आहेत विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढा, लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला लोक निवडून देतील. मात्र महायुतीचे उमेदवार आपण पाहिलं जर कोल्हापूरमध्ये असेल तर मंडलिक काही मतदारसंघांमध्ये असं आहे की आता जर अमित शहा आणि मंडलिक जर शाहू महाराजांचा वारसा आणि त्यांचा रक्ताची भाषा करणार असतील तर मंडलिक कुठल्या अवस्थेत होते बोलताना काही कळत नाही. खरं तर लोकशाही आल्यानंतर राजेवाडे संपले असे मानणाऱ्यातला मी आहे, पण तरीही जो वारसा राजर्षी शाहूंचा आहे, आरक्षण दिलं, शेतीमध्ये बदल केले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा खर्च केला, धरण बांधलं राधानगरीचं, हॉस्टेल्स बांधली, शाळा बांधल्या, हे सगळे विकासाचे जे स्तोत्र होते ते सर्व समाजासाठी ओपन करून दिले, उघडे केले. त्या वारशावर चालणाऱ्या छत्रपती शाहूंचं रक्त काढणं, ते दत्तक म्हणून आलं याचं असं सांगून त्या घरचे नाहीत असं सांगणं, हा म्हणजे अगदीच खालच्या दर्जाचं राजकारण आहे. पण मुद्दा हाच आहे की विकासाच्या मुद्द्यावर BJP निवडणूक लढवत, विकासाच्या मुद्द्यावर त्यांना निवडणूक लढवायचीच नाही आहे. विकासाच्या मुद्द्यावर 2014 झाली निवडणूक लढवली, काय झालं? 2 कोटी नोकऱ्या देणार होते असं म्हणत होते. आज ह्या देशामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आहे की 83% युवक बेरोजगार आहेत. 83% युवक. ते म्हणत होते की आमचा विकासाचा दर 8%. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी सांगितलं आमचं याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांचं इंटरनल म्हणणं आहे की विकासाचा दर हे 4% खाली आहे, जो पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षाही खाली आहे. म्हणजे आपला विकास हा बांगलादेश आणि पाकिस्तान आपल्यापेक्षा जास्त विकास दराचे आहेत. अजून आपलं काय अपमान व्हायचं राहिलं आहे? आणि त्याच्यामुळे आपण हिंदू मुसलमान हा विषय सोडून BJP कुठलाच प्रचार करत नाही.
आजसुद्धा काहीतरी उधमपूरला माननीय मोदी साहेबांनी भाषण केलं आहे, त्याच्यात पण कोणाच्या तरी घरी मटण शिजवलं, मग ते मटण शिजवल्यानंतर त्या दिवसाचं ते महत्त्व होतं ते सांगितलं, मग त्याच्यानी कशा भावना दुखवल्या जातात ते सांगितलं. अरे हे काय मुद्दे आहेत काय? कोणी मटण शिजवावं, कोणी मच्छी शिजवावी, कोंबडी शिजवावी, कोणी बटाट्याची भाजी शिजवावी, हे काय प्रचाराचे मुद्दे आहेत? आणि ते पण पंतप्रधानांनी काढण्याचे प्रचाराचे मुद्दे आहेत. पण ते कसंही करून निवडणुका ह्या हिंदू मुसलमान ह्या विषयावर घेऊन जाण्याचा जो प्रयत्न आहे, कारण का सांगण्यासारखं काहीच नाही आहे. सांगणार काय? आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेली लाज, चायनाचं झालेलं अतिक्रमण, 2-2 हजार किलोमीटर आतमध्ये शिरली आहे चायना, त्याच्यावर आपण बोलायला तयार नाही. आपण लाल डोळे दाखवणार होते, आपले आंधळे झाले डोळे येतात. ते अग्निवीर नावाचा जो काय भंपकपणा आहे तो, त्याच्यामुळे आपले नेपाळशी संबंध बिघडले. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले संबंध कोणाशी चांगले आहेत? तेव्हा बोलण्यासारखं काय आहे? नोकऱ्या नाही, इन्व्हेस्टमेंट नाही. आणि महाराष्ट्रातनं जे येईल तो चांगला उद्योग चालला गुजरातला, येईल तो उद्योग चांगला गुजरातला. आज भरती होते, इन्कम टॅक्समध्ये होते, रेल्वेजमध्ये होते. मराठी पोरं किती आहेत? आज मुंबईमध्ये झालेल्या भरतीमध्ये 20,000 परप्रांतीय मुंबईमध्ये नोकरीला आलेत. केंद्रीय म्हणजे केंद्रीय ज्या काय नोकऱ्या आहेत, रेल्वे, इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, GST, सगळे परप्रांतीय 20,000 लोक आलेले आहेत. मराठी माणसांना किती नोकऱ्या मिळाल्या? म्हणजे केंद्र सरकारच्या भरतीमध्ये देखील मराठी माणसं, त्याच्या मराठी माणसाला स्थानच नाही आता कुठे. ज्या दिवशी मराठी माणसांनी स्वतःला 50 खोक्याला विकलं, त्या दिवशी दिल्लीश्वरांना कळलं की हे पैशाने आपापलेत, यांना पैशात टाका आणि विकत घ्या. याच पैशाचं आमिष निवडणुकीमध्ये दाखवत आहे. कोल्हापूरमधल्या 2 मतदारसंघांमध्ये मंडलिक बोलत आहेत, जर मला जास्तचं लीड नाही दिलं किंवा मला जास्तच्या लीडनी जिंकवलं तर 5 करोडचा निधी मी तुम्हाला देईल. तर दुसरं कोकणात गेलं तर कोकणात निवडणुकीने देखील सरपंचांना धमक्या देतात, जर मला इकडनं मतदान नाही झालं किंवा लीड नाही दिला आपल्या उमेदवाराला तर तुम्हाला निधी दिला जाणार. म्हणजे आमिष आणि धमक्या देखील आता दिल्या जातात.